महिलांच्या आक्रोशानंतर सरपंच शरद पवारांची धडक कारवाई। चिचोंडी पाटील मधील गावठी दारू अड्डा उद्ध्वस्त। चिचोंडी पाटील गावातील म्हसोबावाडी परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू विक्रीमुळे अखेर ग्रामस्थांचा संताप उफाळून आला। महिलांवर छेडछाड, चोरीच्या घटना आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड या प्रकारांनी त्रस्त झालेल्या स्थानिक महिला भगिनींनी थेट प्रशासक सरपंच शरद पवार, पोलीस पाटील संतोष खराडे, ग्रामपंचायत सदस्य वैभव कोकाटे, बबनराव शेळके व इतर पदाधिकारी तक्रारीनुसार दारू अड्ड्यावर येणारे ग्राहक शेतकऱ्यांच्या मोटारी, केबल तसेच ग्रामपंचायतीची सार्वजनिक मालमत्ता चोरी करून भंगारवाल्याला विकत होते। काही जण साहित्य गहाण ठेवून दारू पिऊन परिसरात वाद घालत, शिवीगाळ करत आणि महिला मुलींना छेडछाड करत असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले। संबंधित विक्रेत्याकडे वारंवार सांगूनही आम्ही हप्ते देतो, आमचं कुणी काही वाकड करू शकत नाही अशी उघड धमकी दिली जात असल्याची ही माहिती समोर आली। महिलांच्या ठाम भूमिकेनंतर सरपंचांनी तात्काळ धडक कारवाई करत दारू अड्ड्यावर छापा टाकला। ड्रम फोडून गावठी दारू ओतून देण्यात आली आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे परिसरात दिलासा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। या निर्णायक पावलाबद्दल पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनींनी सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले असून गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशाच कठोर कारवायांची अपेक्षा व्यक्त केली आहे। आदर्श शिक्षक विजय कोकाटे सर यांनी मला, पोलीस पाटील बबनराव शेळके, वैभवदादा कोकाटे सगळ्याच पदाधिकाऱ्यांना फोन केला की म्हसोबावाडी परिसरात या ठिकाणी दारू विकत आहेत आणि ग्राहक येत आहेत, बाहेरगावचे लोक इथे दारू टाकायला येत आहेत हातभट्टी, आणि महिला भगिनींनी तीव्र नाराजी व्यक्त केली। त्याच्यामुळं या ठिकाणी ते दारूचे ड्रम वगैरे आम्ही उद्ध्वस्त केलेले आहेत। जो पिंटू वाघमारे, अजून शांताराम वाघमारे यांना या ठिकाणी समज दिलेले आणि त्यांच्यावरती कारवाईची मागणी आताच पोलीस निरीक्षकांकडे केलेली आहे। आणि या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना मी सूचित करू इच्छितो आणि या म्हसोबावाडी परिसरातील सर्वच खालच्या लेन आहेत, या ठिकाणी सुद्धा आताच सर्व स्थानिक ग्रामस्थांनी स्वतः हे वर्गणी करून सीसीटीव्ही लावणार आहेत। 8-10 हजार रुपये त्याचा खर्च आहे। ग्रामपंचायतने गावात 15 ठिकाणी सीसीटीव्ही बसवले प्रमुख चौकात, परंतु आतमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यांनी अतिशय चांगली बाब लक्षात घेऊन हे पैसे गोळा करून या ठिकाणी सीसीटीव्ही बसवत आहेत। गावातही इतर गल्लीत ग्रामस्थांनी सुद्धा अशाच प्रकारचे सीसीटीव्ही बसवले तर